नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या विषयाचे संपूर्ण 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत. या 5 टॉपिकची थिअरी प्लस सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम अगदी डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. या 5ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या अभ्यासतोय तो म्हणजे आपण टॉपिक नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि सोपा देखील आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगले मार्क मिळवून देण्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचे देखील व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आज आपण अभ्यासणार आहोत अनसॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग बघा, सिंपल डिझोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. बघा, गणेश कार्तिक दोघ जण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे गणेश, दुसरा पार्टनर आहे कार्तिक. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली and they decided to dissolve the firm on 31st March 2018 and their balance sheet was as follow म्हटलेलं त्यांनी. बघा, आता बॅलन्स शीट त्यांनी त्या ठिकाणी काय दिले, फर्स्ट दिलेत क्रेडिटर्स. आपण हे क्रेडिटर्स आपल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार. बिल्स पेएबल सुद्धा रिअलायझेशनच्या क्रेडिटलाच लिहिणार आहोत. रिझर्व्ह फंड दिलेला आहे, तो आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. कॅपिटल अकाउंट दिलंय गणेश आणि कार्तिकचं, ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. बिल्डिंग लिहिणार आपण असेटला, फर्निचर लिहिणार असेटला, डेटर्स लिहिणार असेटला, स्टॉक लिहिणार असेटला, बिल्स रिसिवेबल लिहिणार असेटला. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नेक्स्ट बघा, असेट वेअर रिअलाइज ॲज अंडर, त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण बिल्डिंग दिलेलं आहे. तर आता बघा, असेट रिअलाइज झाल्या, फर्स्ट बिल्डिंग रिअलाइज झालेली आहे, नंतर डेटर्स 22,000 झालेले आहेत, स्टॉक झालेला आहे 20,000 रुपये, बिल्स रिसिवेबल झाला 3,200. तर या सगळ्या ज्या असेट आहेत या सगळ्या रिअलाइज झाल्या, याची जनरल एंट्री आपण काय करणार, बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि देन नेक्स्ट, गणेश ॲग्री टू टेकन ओव्हर फर्निचर. पार्टनरने काय केलेले, असेट खरेदी केलेली. आपण काय करणार, गणेश अकाउंट डेबिट, गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट दिली किती रुपये, 2,000 रुपये. तर हे रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या कुठं लिहिणार आहोत, आपण क्रेडिटला लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण काय करणार, ट्रान्सफर करणार आहोत. चला पुढे जाऊया, आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. सुरू करू. फर्स्ट क्रेडिटर्स आपण लिहिणार आपल्या बॅलन्स रिअलायझेशनच्या क्रेडिटला, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स दोन्ही 18,400 आणि 5,600. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताना लिहायचं बाय सन्ड्री लायबिलिटीज, त्याच्यामध्ये लिहायचं क्रेडिटर्स आणि क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणारे रुपीज 18,400. आणि नेक्स्ट बघा, त्यांनी आपल्याला दिले बिल्स पेएबल, तर बिल्स पेएबल एक लिहूया. आणि बिल्स पेएबलची अमाऊंट लिहिणार रुपीज 5,600. आणि याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत रुपीज 24,000, 24,000 झालं. कॅपिटल फंड दिलेला आहे 20,000, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. कॅपिटल अकाउंट आपण तयार केले, त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय रिझर्व्ह फंड. आणि अमाऊंट लिहिणारे 10,000 गणेश आणि 10,000 कार्तिकला. दॅन नेक्स्ट बघा, कॅपिटल दिले गणेश आणि कार्तिकचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलंय, फक्त अमाऊंट लिहा 80,000 आणि 40,000 आणि 80,000. गणेशची 40,000 आणि कार्तिकचे 80,000 रुपये. कॅपिटल बॅलन्स झाल्यानंतर बघा, असेट आहेत बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. या 5ही असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार, टू सन्ड्री असेट. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आहोत आपण बिल्डिंग 88,000 रुपये. दॅन नेक्स्ट बघा, फर्निचर 12,000 रुपये, लिहूया फर्निचर. नेक्स्ट डेटर 32,000 रुपये, आपण लिहूया डेटर्स 32,000. नेक्स्ट पुढे जाऊया, स्टॉक दिलाय 24,000, लिहू आपण स्टॉक 24,000. 24,000. नेक्स्ट बघा, बिल्स रिसिवेबल 4,000 दिले, आपण लिहूया बिल्स रिसिवेबल रुपीज 4,000. आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत रुपीज 1,60,000, 1,60,000 रुपये. दॅन नेक्स्ट बघा, कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण रुपीज 4,000.
कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,000 रुपये लिहिलं. नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं, थोडंसं स्क्रोल करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल. काय बिल्डिंग 82,000, डेटर्स 22 आणि स्टॉक 20,000ला विकलेले. आपण काय करणार, असेट विकल्या, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. अगोदर रिअलायझेशनचा इफेक्ट द्यायचा. रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅशचा बॅलन्स दिलाय बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करू आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या असेट विकलेले होत्या त्या असेट त्या ठिकाणी लिहून घेऊ. फर्स्ट बघा काय विकलेले, बिल्डिंग विकली 82,000, आपण लिहूया बिल्डिंग 82,000 82,000. देन नेक्स्ट बघा डेटर्स आहे 22,000, लिहूया आपण डेटर्स 22,000 22,000. देन नेक्स्ट स्टॉक 20,000 आणि लास्ट लिहिणार बिल्स रिसिवेबल 3,200 आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 1,27,200 1,27,200. हे इकडे डेबिटला आहेत रिअलायझेशन म्हणजे बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला तिकडं रिअलायझेशनच्या, बँकच्या डेबिटला किंवा कॅशच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी 1,27,200 1,27,200 झालेले. त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितले त्यांनी, गणेश ॲग्री टू टेकन ओव्हर फर्निचर ऑफ ₹10,000 10,000चं फर्निचर गणेशने टेकन ओव्हर केले. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय गणेश कॅपिटल, त्याला अंडरलाईन करायची आणि खालच्या ओळीला लिहायचं फर्निचर किंवा कंसात लिहिले तरी चालेल तुम्ही फर्निचर. एकच असेट खरेदी केली, डायरेक्ट आउटरला अमाऊंट लिहून टाकूया ₹10,000 आणि कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट आणि गणेशच्या कॉलम मध्ये लिहिणार आहेत ₹10,000 कारण की त्यांनी फर्निचर तेवढ्या रुपयाचं खरेदी केलं. देन लास्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000, रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कंसात लिहायचं एक्सपेन्सेस, अमाऊंट लिहिणार ₹2,000 आणि आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट, कंसात लिहिणार एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार ₹2,000 2,000 रुपये. प्रॉब्लेम संपलेला आहे, क्लोज करायला सुरुवात करायची. पण आपण आपल्या लॅबिलिटी पेड केलेत का बघायचं. बघा कोणत्या क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या लॅबिलिटी सांगितल्या नाही पण पेड केल्यात का बघायचं. तर केलेल्या नाहीत मग पेड करू. लॅबिलिटी जर पेड केल्या तर एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक किंवा कॅश अकाउंट. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आहोत आपण क्रेडिटर्स, अमाऊंट लिहिणार 18,400 रुपये आणि बिल्स पेएबल अमाऊंट लिहिणार 5,600 रुपये. या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार. पूर्ण जे पूर्ण पेड केले 24,000 रुपये आपण आउटरला लिहिणार 24,000 आणि याचा दुसरा इफेक्ट 24,000चा आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट, अमाऊंट लिहिणार 24,000 24,000 आणि आता क्लोज करायला सुरुवात करूया. रिअलायझेशन अकाउंट फर्स्टली क्लोज करायचं. रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जास्त आहे, जर टोटल बघितले तर 1,86,000 येते डेबिट, तीच क्रेडिटला लिहिणार आपण 1,86,000 आणि त्यातनं ह्या सगळ्या अमाऊंट रिअलायझेशनच्या क्रेडिटच्या जर वजा केलं तर 24,800 रुपये. बॅलन्सिंग फिगर येईल 1 2 3 आणि चौथ्या ओळीला आपण लिहिणार आहोत बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार गणेश आणि दुसरा जो असणार आहे आपला कार्तिक आणि बघा या दोघांची टोटल आपण आउटरला या ठिकाणी दाखवली इथं. म्हणजे आता ही टोटल इथे थोडीशी लाईन आपली चेंज झाली. तर बघा टोटल बघा हे इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट केले 24,800 रुपये. तर आपल्याला प्रत्येकाला येणार आहेत 12,400 रुपये आणि 12,400. हे इकडे क्रेडिटला आहेत. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट, कंसात लिहिणार आपण लॉस आणि गणेशचा लिहिणार आहोत आपण 12,400 आणि कार्तिकचा सुद्धा 12,400 रुपये लिहिणार. आणि आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायला सुरुवात करू. बघा यांच्या क्रेडिटच्या टोटल जास्त आहेत 80 आणि 10 90,000 रुपये येते. कार्तिक 40 आणि 10 50,000 रुपये. कोण येणार आहे गणेश, तेच डेबिटला लिहिणार 50,000 आणि 90,000 आणि त्याच्यातनं बघा या 90,000 रुपयामधनं आपण 12,400 रुपये जर वजा केले तर आपल्याला 77,600 रुपये आणि इकडे 50,000 10 आणि 12,400 म्हणजे टोटल 22,400 जर वजा केलं 50,000 तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 27,600. याला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिअलायझेशन कॅश अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गणेश कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 27,600 रुपये आणि बाय कार्तिक कॅपिटल,
अमाऊंट लिहिणार 77,600 रुपये. आणि आता आपण हे काय करणार आहोत, कॅपिटल म्हणजे हे आपले जे बँक अकाउंट आहे कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर क्लोज करण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्या डेबिटची टोटल येते 1,31,200 रुपये आणि क्रेडिटची सुद्धा 0,0,6,6,12 हातसाला 1 7 3 10 14 7 21 चाले 2 म्हणून 2 4 5 आणि 7 8 13 1,31,200 रुपयाने आपलं बँक ऑब्लिक कॅश अकाउंट काय होणार आहे, क्लोज होणार आहे. म्हणजे या प्रॉब्लेमचं कॅश अकाउंट टॅली झालेले 1,31,200 ने प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.